आभाड़ के बीच हुए विवाद को लेकर विधानसभा की हक्कभंग समिति की बैठक कल होने जा रही है। समिति के अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर ने बताया कि अधिवेशन के अंतिम दिन हुई गाली गलौज और मारपीट को गंभीरता से लिया गया है। समिति ने दोनों विधायकों को 15 दिनों के भीतर अपना पक्ष रखने का नोटिस भेजा है। इस मामले में कुछ लोगों पर आपराधिक केस भी दर्ज किए गए हैं और उनकी पृष्ठभूमि की जांच की जा रही है। चूंकि 288 विधायकों की सुरक्षा का सवाल है, इसलिए मुंबई पुलिस आयुक्तों को भी बैठक में बुलाया गया है। भोंडेकर ने स्पष्ट किया कि समिति दोनों पक्षों को पहले सुनवाई का मौका देगी और फिर उचित निर्णय लिया जाएगा। विधानभवनाची हक्कभंग समितीची उद्या बैठक आहे आणि मागच्या अधिवेशनामध्ये जे शेवटच्या दिवशी मारहाण झाली, शिवीगाळ झाली, त्याच्यावरती माननीय अध्यक्षांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या दखलीचा त्यांनी हक्कभंग समितीकडे सुपूर्द केलेला आहे। मागच्याच आठवड्यामध्ये हक्कभंग समितीकडे आमच्याकडे तो प्रकरण आलेला आहे। त्या संदर्भात आम्ही दोन्ही आमदारांचं काय म्हणणं आहे असं 15 दिवसाचं नोटीस त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि इतकंच नाही तर काही लोकांवरती पोलीस स्टेशनवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। तर त्यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी, कारण हा प्रकरण विधानसभेशी संबंधित असल्यामुळे 288 आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही मुंबई सीपीना पण बोलवलेलं आहे उद्या की ह्या जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांची जे पार्श्वभूमी काय आहे, कारण काही लोकांवरती क्रिमिनल केसेस आहे असं आम्हाला माहिती पडतंय। तर त्या सगळ्या पार्श्वभूमी काही हेतू पुरस्कृत नव्हतं, हा सगळं काही मोठं घातपात नव्हतं। ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी कोणत्या स्टेजला आहे म्हणून आम्ही मुंबई आयुक्तांना पण बोलवलं आहे आणि त्या संबंधित डीसीपी असतील किंवा विधान भवनाच्या मुख्य सुरक्षा कर्मचारी असतील, या सगळ्यांना आम्ही आढावासाठी बोलवलेलं होतं। नाही, हे दोघांच्या आपसातला काहीतरी वाद होता आणि दोघांच्या कार्यकर्त्यांच्या आपसामध्ये वाद असल्यामुळे साधारण समिती दोघांना पहिले संधी देते का काय त्यांचं म्हणणं काय, कारण एखादा निष्कर्षावरती जायचं असेल तर दोघांचा मत ऐकून घेण्याचा समिती प्रयत्न करते आणि म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून ते समितीने पत्र दिलेलं आहे, नोटीस दिलेलं आहे आणि तो आल्यानंतर आपण पुढे काय करायला पाहिजे, एक कंटिन्यू करायला पाहिजे का निर्णय द्यायला पाहिजे, तर त्याच्यावर आपण हो नक्कीच उद्याच्या मीटिंगमध्ये नाही राहणार। त्यांना दोन्ही आमदारांना 15 दिवसाचं नोटीस दिलेलं आहे आणि उद्याच्या बैठकीमध्ये मुंबई आयुक्त, डीसीपी आणि मुख्य सुरक्षा रक्षक हे राहतील। पुन्हा अशा पद्धतीचे प्रकरण घडू नये, शिस्त राहावी, त्यासाठी काय उपाय यानुसार नक्कीच आम्ही त्याच्यावरती विधानसभा हक्कभंग समिती जी आहे ही अतिशय गंभीर आहे, सगळे सदस्य गंभीर आहेत आणि पुढे असं प्रकरण घडू नये, इतकंच नाही तर अशा प्रकारचे कोणी क्रिमिनल्स आतमध्ये येऊ नये याच्या संदर्भात एक मोठा चांगला बंदोबस्त, एक चांगला नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही या समितीच्या माध्यमातून करणार।